नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळी हनुमान मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलो. शनी महाराजाची तेलाचा अभिषेक करून पूजा केलेली आहे. मित्रांनो, हे हनुमान मंदिर हिंगोलीच्या परिसरामध्ये येते. तर हिंगोलीला जे अलीकडून खटकाळी बायपास अकोला रोड आहे तिथं आहे पहा हे मंदिर. या देवस्थानाच्या नावावरच ते त्या बायपासचं नाव पडलेलं आहे, खटकाळी बायपास. बजरंगबलीचं दर्शन झालं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. इथं बाहेर भक्त मंडळीला बसण्यासाठी खूप अशा खुर्च्या बनवलेल्या आहेत. पोपट पण आहे तिथं. हे बोलते का? बोलत नाही. मिट्टू मिट्टू झिप हो त्याची जाऊन नाही. भारी आहे. तिचे किती आहेत? एक चार आता मात्र ते दोन गुंगले ते एकाची झोपच झाली नाही. सकाळी थंडीच्या काकलं थंडीच्या नाही झालं. ते तिकडं बसलं तिकडलं ते झोपत. दोघांची झोपच चालू आहे. ते तिकडे एक मिनिट चोचणीचं भी वाटायला का? आता त्याला फोटो दूर करा मोबाईल दूर करा काय हो बोट काय आपल्याला माहित नाही रे. काय आणायचं होतं? अंगूर खात होतं. मस्त सबसे खाणं होतं. चेक येत होते इकडे आपल्याकडे. काहीच काही नाही. ते खाऊन जगून आले एखादे. चल येतो म्हणले. पेट्रोल आहे हो, घरी जाते टाकलेलं बरं 100 लई नाही. लावण्या राहते याच्यातलं घेवा का नाही? कळमनुरी गेल नाही का माग? हा दाट फुलच आहे. नांदेड 70 किलोमीटर. 70 आहे इथून नांदेड. चला आता डायरेक्ट बायपास जाते नांदेड. आपल्याला पुसद बायपास नाही. आता आपल्याला आपण पेट्रोल टाकण्यासाठी काय करू की आपण निघालो आता त्या वारंगात या दोन्ही बायपास वारंगात जाते हे माळेगाव ही जाते. अरे बाप अंगावर याले डायरेक्ट हाय काय करी ना. .14 हो 114 हा 105 तेच तर म्हणाल. गाडीचा टकना सुरत झालं की स्टेरिंग पर्यंत गेली गाडी समोरून. लांब होती बायपास असा काय लांब होती बायपास. कोणी जायचं? बायपास न चालू आपण आता. हो बायपास नाही ना. काय त्याला लांब झालं सण जाते ना माणूस. गचके नाही तर मेन म्हणलं तर बायपास ना. बिबे पा पिकलेले. दाजी तोडालेत मस्त लगे.
ठेवू का याच्यामध्ये गाडीच्या याच्यात? बापू पहा नंबर 1 लगेच बिना पॅन्डलची सायकल चालवायला. हे असे बिबेक खाता येत नाही तर गळा बसते. इथे या झाडावर काचकुरीचा येल आहे पाय. हे दिसायलेली शेंग काचकुरीची होय. याचे काटे जर अंगावर पडले तर अंग लय खासते. तो बराच वेळ झालाय आता आम्हाला घराकडे जाण्यासाठी. दिवस माळवला पहा. आता 8 तासामध्ये आम्ही जातो घरी. पुसद रोड आहे. कळमनुरी ते पुसद रोड. टोपी स्वेटर आणलं होतं मित्रांनो मी सोबत. आता पाहुण्याच्या इथं गेल्याच्या नंतर कसं उशीर होते त्याच्यामुळं. ते बिबीचं झाड लई ठिसूळ असते. याचा फाटा ताबडतोब मोडते वरी गेले की. एकदम असं एरंडासारखं झाड असते पाय. तुम्हाला एक खाऊन दाखवतो. ते काळ्याला टच धक्का लागू देता येत नाही. नाही तर नुसते हे होते खंद होतात. असं फिरून काढावं लागते त्याला. असं याला टच करता येत नाही. या फळाचा हे पण खाता येते आणि याच्यामध्ये गोडंबी असते. आणि याचं गोडंबी काढून बिब्याचं तेल पण होते. म्हणजे 3 फायदे आहेत पहा या बिब्याचे. पण हे कोणालाही काढता येत नाही याच्यामधलं तेल आणि गोडंबी. याचे काही भागामध्येच असे याचे भट्टी लावून काढणारे माणसं असतात. त्यालाच चालते पहा. हे बिबीचं झाड आमच्या भागामध्ये बिलकुल कुठंच पाहायला मिळत नाही. काळीच्या जमिनीत झालं का 3-4 वेळेस आणले पहा असे इतकाले. पाहत आहे गाडीच्या डिकीमध्ये टाकायला एवढा खजाना भरला. पहा इतके झाले जमा झाले. तरी लई खाली फाटायला या नाही तर दाट लोकांना बरेच नेलीत. आणि जरा वरी हात ते काचकुरी असल्यामुळं झाडाला हलवता येत नाही. ते काय निघाले की बा याच्यामध्ये कुटार निघाले पहा. कुटार निघाले तर कुटार सोयाबीनचा कुटार आहे पहा. सोयाबीनचं कुटारच आहे. हे झाड कसं एकदम काठलं आहे आणि सरकारच्या हद्दीमध्ये आहे. ते पिवळी तंडी पाहत पिवळी तंडी त्या पिवळ्या तंडीच्या अलीकडं आहे. त्याच्यामुळे सरकारच्या हद्दीत असल्यामुळं म्हणून बिंदास निवांत आम्ही तोडायला. झाड शेतकऱ्याचं असलं तर शिवा देत होतं. काही टेन्शन नाही. सरकारची मालमत्ता आहे. बिंदास खायचं. इथे बस झाली आता ठीक नाही. नाहीच आता असंच एखाद्या रस्त्याच्या काठाला दुसरं जर झाड असेल कुठं तर पहा. आता खूप आता झाड रस्त्याच्या काठाला. जमिनी थोडी हलकी आहे खरबाची. त्याच्यामुळं आपल्या इकडं राहत नाही असं काळीला. त्या पलीकडच्या साईडला एक होतं कुठं. हा आम्ही तिकडं जातानीच एक वाटला कुठं आहे ते पाऊल ठेवले झाड. ते आता पाहत चालू आम्ही पाऊल आलं पहा. इथंच आहे ते आलं. लहान पळवायला दमान एवढी गाडी जाऊ. चला आता घ्या गाडी पुढे. आता गाडी लावतो आम्ही इथं पार्किंगला. आणि इथं झाड आहे आमचं जाऊन त्याची तोडून. पन्नी घेतो ना एक. दमान या बिबीला आत पहा. रट्टावून पिकलेले आहेत बिबी. आरामाने घे. हा हायगाईच करायची नाही आता. जेवढी हाताला येतात का चांगली अर्धा किलोभर
जेवढे जमले तेवढे बिंदास फ्रीमध्ये नेतात तोडून. कोण आलं की दोघांच्या पाठी आणली पाहिजे. पोत तर लईच भारी आहे की रे. काच युरियाचं काच पोत आहे रे बा. गांजलाची पोळी. खाली नाहीत रे इथले. चला निघालो आता आम्ही वावराच्या बाहेर. पोत पावली भरलं का ते? नाही पोत भरलं नाही की रे. वाटलं पोत भरते काय की. ठेव त्याच्यात ठेव. आता काय समोर झाड नाही. हा काय होत नाही असं ठेव. सांडत नाहीत पडत नाहीत. जमलं ओके झालं. झाडं संपत जाताना आम्ही हेच झाड पाहून ठेवलं होतं. आता काय समोर झाडं नाहीत. असलं तर पाहता येईल. मागं काहीच नाही. चलो आरामाने एकदम काही नाही. है का है. चला हाय इथे एक. याला भारी हात रे. रटावून माल आहे बरं याला हात रटावून घे. पोतच घेते. हा पोत त्याच्यामध्ये उंडी होती याच्यामध्ये. इथं भरते मात पोत. इथं आत रे. इथं 100% पोत भरते बा. या बिबी मोठाली आता हे. या बिबीचे भरते रे पोत भरते पाय. 100% पोत भरते. भरलं पोतच भरलं. इथं आम्ही तर मी आता घरी आलो. परत धराशी इथं धर खाली. थांब काही नव्हतंच ना. थांब पक्की धर. टेकू नको याला. नाही काढली तसेच हात. काय काढा लागते. पाणी आहे की नाही. पाणी पियायचं आणावं लागते काय विचार बरं. पुरते का आताच. चल वरील चप्पल. ते उठतील कोणाला उतरतील कोणाला चांगली ठेवून दे. सगळे बिबे इतके आहेत पहा. मारुतीने घेतले. एक कापडामध्ये कापड भरून नेले त्याने. आरतीच्या शाळेमध्ये आनंद नगरीच्या दिशेने आरती नेतो म्हणाली विकायला. मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.